चंद्रपूरमध्ये वडेट्टीवार आणि प्रतिभा धानोरकर यांच्यामधील अंतर्गत वाद शिगेला पोहोचलाय। काँग्रेसच्या नेत्यांना नगरसेवक उचलून नेले, 2 गट तयार करून काँग्रेसचं विभाजन केलं असा आरोप प्रतिभा धानोरकर यांनी केलाय। तर खासदार झालात म्हणजे जिल्ह्याचे मालक झाला नाहीत असा पलटवार वडेट्टीवारांनी केला आहे। चंद्रपूर महापालिकेच्या निवडणुकीत निवडून आलेल्या काँग्रेस नगरसेवकांच्या पळवापळवीवरून वडेट्टीवार आणि खासदार प्रतिभा धानोरकरांमधला वाद चांगलाच टोकाला पोहोचलाय। काँग्रेसच्या नगरसेवकांना उचलून नेण्याची गरज काय असा सवाल करून धानोरकरांनी वडेट्टीवारांच्या निष्ठेवर शंका व्यक्त केली होती। तर खासदार झाले म्हणून मालक ठरत नसल्याचं म्हणत वडेट्टीवारांनीही धानोरकरांवर पलटवार केलाय। सत्तेच्या अगदी जवळ आम्ही पोहोचलो। हे सगळं करत असताना निवडणुकीच्या निकालाच्या दिवशी सगळेजण आपापल्या घरी असताना आमच्याच काँग्रेसच्या एका मोठ्या नेत्याने काही आमचे नगरसेवक हे घरी असताना त्यांना उचलून नेले। कुणाच्याही दरवाजात कुठल्याही नगरसेवकाला बोलवलं नाही, म्हणजे गेलो नाही। त्याचा काहीतरी गैरसमज झाला आहे खासदारांचा। 2 शब्द बाजूला आपण तिखट बोलण्यापेक्षा संयमाने बोलणं हे अत्यंत आवश्यक असं मला वाटतं। वैचारिक मतभेद असू शकतात, पक्षाच्या दृष्टीनं विचार करणं अत्यंत महत्त्वाचं असतं। शेवट आपल्याला एकत्र यायचं आहे आणि एकत्र येऊनच तो चंद्रपूरचा मेयर आपल्याला करायचा आहे, ही त्यामागची आमची भूमिका होती, कालही होती, आजही आहे। आणि मला वाटतं तो गैरसमज काही झाला असेल तर तो दूर करू। त्या दोघांना प्रदेशाध्यक्षांनी एकत्र करून कोण कुठचा आहे हे ठरवण्याची जबाबदारी त्यांच्या पक्षाची आहे, ही काही माझ्या पक्षाची नाही आहे। एक गोष्ट खरी आहे की हा मतदारसंघ त्यांचा आहे, हे मात्र खरं आहे। तर मी अज्ञातवासात असून प्रदेशाध्यक्षांशी संवाद साधूनच उत्तर देणार असल्याचं प्रतिभा धानोरकरांनी वडेट्टीवारांवरील प्रश्नावर म्हटलंय। तर वडेट्टीवार आणि धानोरकरांमधल्या वादादरम्यान काँग्रेसचे 10 नगरसेवक हे भाजपच्या संपर्कात असल्याचा दावा जोरगेवारांनी केलाय। 10 जण आहे असं कळतंय, नाव नका सांगू पण आकडा बरोबर आहे। आकडे हे कमी जास्त होत असतात, परंतु तुमची जी माहिती आहे हीच आहे, बरोबर आहे की अनेकांना असं वाटतं की या ठिकाणी स्थिर सरकार केवळ भारतीय जनता पार्टी देऊ शकते। किशोर जोरगेवारचेच नगरसेवक आमच्या संपर्कात आहे, तो खोटं बोलतोय। कोणतेही काँग्रेसचे नगरसेवक त्यांच्या संपर्कात नाही, ही अफवा पसरवतोय।